नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रयत शिक्षण संस्थेचे रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशन रोज प्रकल्पामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. रयत शिक्षण संस्थेचे पजो म्हात्रे विद्यालय आणि आधो म्हात्रे ज्युनियर कॉलेज नावडे, तालुका पनवेल, जिल्हा रायगड. विषय चिटणीसाची कार्यपद्धती, इयत्ता 12वी कॉमर्स. विषय शिक्षिका श्रीमती कोरडे कविता अभिमन्यू. आजच्या तासामध्ये आपण प्रकरण पहिले, संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख, या पाठातील घटकांवरती उजळणी घेणार आहोत. या पाठातील प्रत्येक घटकावरती इथून मागच्या तासिकांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने विश्लेषण केलेलं आहे प्रत्येक घटकाचं. आज आपण थोडक्यात त्या सर्व घटकांची उजळणी पाहणार आहोत. प्रस्तावना बघा. संस्थात्मक वित्त व्यवस्था म्हणजे काय? तर संस्थात्मक वित्त व्यवस्था ही संस्थेसाठी निधी उपलब्धता व त्याचा योग्य विनियोग यांच्याशी संबंधित असते. संस्थेच्या कार्यांना वित्त पुरवठा करणे, भांडवल संरचना, गुंतवणूक निर्णय यांच्याशी संबंधित असते. म्हणजेच पहा, संस्थात्मक वित्त व्यवस्थापन या शब्दांमध्ये जे 3 शब्द आलेले आहेत, संस्था, वित्त आणि व्यवस्था, यांचा अर्थ काय? तर संस्था म्हणजे एखादी अशी कंपनी की जी नफा मिळवण्याच्या उद्देशाने स्थापन झालेली असते. वित्त म्हणजे लागणारं भांडवल. कोणतीही कंपनी स्थापन झालेली असेल तर त्या कंपनीचं उत्पादन वाढवण्यासाठी भांडवलाची आवश्यकता लागते आणि हे भांडवल कशा पद्धतीने व्यवस्थापन करायचं ते व्यवस्थापनाच्या प्रत्येक कार्यामधून आपण पाहत असतो. तर अशा प्रकारे संस्थात्मक वित्त व्यवस्थापन ही संस्थेसाठी निधी उपलब्धता व उपलब्ध झालेला निधी त्याचा योग्य विनियोग यांच्याशी संबंधित असते. संस्थेच्या प्रत्येक कार्याला वित्त पुरवठा करणं, भांडवल संरचना, गुंतवणुकीचा निर्णय घेणं या सर्वांशी ती संबंधित असते. हेनरी हॉगलंड यांनी दिलेल्या व्याख्येनुसार संस्थात्मक वित्त व्यवस्था व्यावसायिक संस्थेने केलेले भांडवल संपादन, संरचना व त्यांचा विनियोग या गोष्टींची हाताळणी करते. संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे महत्त्व, यामधील प्रत्येक पॉईंट्स आपण इन डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. तर बघा, यातला पहिला जो पॉईंट आहे तो निर्णय प्रक्रियेत मदत करते. संस्थात्मक वित्त व्यवस्थेमुळे काय होतं, तर कंपनीमध्ये जे काही निर्णय आहेत ते निर्णय घेण्यास मदत होत असते. प्रकल्पासाठी भांडवल उभारणी करणे, संस्थात्मक वित्त व्यवस्थेच्या सहाय्याने आपण कंपनीमध्ये जो काही नवीन प्रकल्प सुरुवात केलेला आहे त्या प्रकल्पासाठी भांडवल उभारणी करण्यास मदत होत असते. संशोधन व विकास कार्यात मदत करणे, व्यवसायामध्ये किंवा कंपनीमध्ये जी काही संशोधनात्मक आणि विकासात्मक कार्यक्रम राबवायचे आहेत त्या सर्व कार्यक्रमांसाठी मदत करत असते. व्यवसाय सुरळीत चालण्यासाठी मदत करते. व्यवसायामध्ये भांडवल जर अवेलेबल असेल तर आपण त्या भांडवलामार्फत चांगल्या पद्धतीने उत्पादन करू शकतो. म्हणजेच काय, तर व्यवसाय सुरळीत चालण्यासाठी संस्थात्मक वित्त व्यवस्थापन मदत करते. विविध व्यावसायिक कार्यांमध्ये समन्वय साधते, विस्तार व विविधीकरणाला प्रोत्साहन देते, व्यवस्थापकीय जोखीम हाताळते, जुन्या मालमत्ता बदलण्यासाठी देखील मदत होते, लाभांश आणि व्याज देण्यासाठी मदत होते, विविध कर आणि शुल्क भरण्यासाठी मदत करते. तर अशा पद्धतीने हे जे सर्व पॉईंट्स आहेत ते संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे महत्त्व दर्शवतात. त्यापुढचा घटक आहे या पाठातील भांडवल आवश्यकता. कोणतीही कंपनी किंवा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायासाठी आपल्याला भांडवलाची गरज लागते. मग ते भांडवल कोणत्या कोणत्या प्रकारचं असतं? एक तर स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल. स्थिर भांडवल म्हणजे काय, तर दीर्घ कालावधीसाठी वापरली जाणारी तसेच विक्रीच्या उद्देशाने न घेतलेली मालमत्ता खरेदी करण्यासाठी जे भांडवल लागतं त्याला स्थिर भांडवल असं म्हणतात. उदाहरणार्थ जमीन, यंत्रसामग्री, इमारत या सर्व काय आहेत, स्थिर मालमत्ता आहेत आणि या मालमत्ता घेण्यासाठी स्थिर भांडवल लागतं. खेळतं भांडवल म्हणजे काय, तर दैनंदिन व्यावसायिक कार्य पार पाडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या भांडवलास खेळते भांडवल असं म्हणतात. उदाहरणार्थ लेखापालकाची फी, विमा, व्याज, दुरुस्ती, जाहिरात खर्च इत्यादी सर्व खर्चांचा यात समावेश होत असतो. म्हणजेच काय, तर व्यवसायामध्ये आपली जी रोजची कार्य आहेत, रोजची दैनंदिन व्यावसायिक कार्य आहेत, या कार्यासाठी जो पैसा लागतो तो खेळत्या भांडवलामार्फत मिळत असतो. अशा पद्धतीने कंपनीला स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल या भांडवलाची आवश्यकता असते. आता या घटकावरती आधारित आपल्याला परीक्षेमध्ये खालील विधाने सहकारण स्पष्ट करा अशा पद्धतीचा प्रश्न येऊ शकतो.
विधाने सकारण स्पष्ट करा असा प्रश्न जर आला तर त्या प्रश्नाचं उत्तर आपण कारणासहित आपल्याला स्पष्ट करावं लागतं. उदाहरणार्थ बघा, स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा. आता या स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक कोणते कोणते आहेत? जसं की व्यवसायाचं स्वरूप, व्यवसायाचं आकारमान, व्यवसायाची व्याप्ती, भाडेतत्वाचं प्रमाण, उपकराराची व्यवस्था, जुन्या मालमत्तेचं संपादन, सवलतीच्या दरात मालमत्ता संपादन, आंतरराष्ट्रीय स्थिती, अर्थव्यवस्थेचा कल, ग्राहक प्राधान्य, स्पर्धात्मक घटक. यातले कोणतेही 4 ते 5 पॉईंट आपल्याला परीक्षेमध्ये एक्सप्लेन करायचे आहेत. त्यानुसार आपण मग स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे जे घटक आहेत ते स्पष्ट करू शकतो. उदाहरणार्थ बघा, व्यवसाय स्वरूप याच्यामध्ये आपण काय लिहू शकतो? उत्पादन उद्योग व लोकोपयोगी सेवा यांना स्थिर मालमत्ता मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी गुंतवावा लागतो. परंतु खरेदी विक्री व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात स्थिर भांडवलाची गरज नसते. व्यवसायाच्या स्वरूपावरती स्थिर भांडवल लागतं. जर तुमचा व्यवसाय मोठा असेल तर तुम्हाला स्थिर भांडवलही जास्त लागेल, आणि जर व्यवसायाचं स्वरूप लहान असेल तर आपल्याला त्यानुसार स्थिर भांडवलाची गरज लागते. तर अशा पद्धतीने यातले 4 ते 5 पॉईंट आपण 4 मार्कांसाठी स्पष्टीकरण देऊ शकतो. त्यापुढचा प्रश्न येऊ शकतो, खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा. हे देखील विधाने सहकारण स्पष्ट करामध्ये येऊ शकतं. त्यामध्ये देखील आपण 4 ते 5 पॉईंट्स व्यवस्थितपणे स्पष्टीकरण द्यायचं आहे. उदाहरणार्थ व्यवसायाचं स्वरूप, व्यवसायाचं आकारमान, विक्रीचं प्रमाण, उत्पादन चक्र, व्यापारी चक्र, खरेदी व विक्रीच्या अटी, उधारीवरील अंकुश, प्रगतीचा व विकासाचा वेग, व्यवस्थापनाची कुवत, बाह्य घटक. यापैकी कोणतेही 4 ते 5 पॉईंट आपण स्पष्टीकरण देऊ शकतो. यापुढचा प्रश्न जो परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न क्रमांक 3 मध्ये येतो तो आहे, खालील घटना व परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा. एकूण 6 गुणांसाठी हा प्रश्न असतो. प्रत्येकी 3 गुण असतात. 3 प्रश्न विचारले जातात, त्यातील कोणतेही 2 सोडवायचे असतात. उदाहरणार्थ बघा, पहिला प्रश्न अशा पद्धतीने येऊ शकतो, महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन मंडळाच्या व्यवस्थापनास खेळत्या भांडवलाचे आकारमान निश्चित करावयाचे आहे. त्यातला पहिला प्रश्न दिलेला आहे, अ, सार्वजनिक उपयुक्तता सेवा असल्याने कमी खेळत्या भांडवलाची गरज आहे की जास्त. आता खेळतं भांडवल म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे, आणि स्थिर भांडवल म्हणजे काय हे देखील आपण पाहिलेलं आहे. खेळतं भांडवल म्हणजे काय, तर दैनंदिन गरजा भागवण्यासाठी व्यवसायामध्ये जे भांडवल लागते त्याला खेळतं भांडवल असं म्हणतात. आता आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापनास खेळत्या भांडवलाचे आकारमान निश्चित करायचं आहे. तर सार्वजनिक उपयुक्तता सेवा असल्याने कमी खेळतं भांडवल लागेल की जास्त. याचं उत्तर आपण थोडक्यात लिहायचं आहे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ही सार्वजनिक उपयुक्तता सेवा आहे. या संस्थेमध्ये ग्राहकांकडून रकमेचा ओघ सुरू असल्यामुळे त्याला खेळत्या भांडवलाची अत्यंत गरज कमी असते. अशा पद्धतीने आपल्याला थोडक्यात त्याचं उत्तर लिहायचं आहे, कारण प्रत्येकी 1 मार्क आहे. अ, ब, क अशा पद्धतीचे प्रश्न असतील, प्रत्येकी 1 मार्क आहे, आणि त्या 1 मार्काप्रमाणे आपण उत्तरही थोडक्यात लिहायचं आहे. सार्वजनिक उपयुक्तता सेवा असल्याने स्थिर भांडवल मोठ्या प्रमाणावर असणे गरजेचे आहे का? या प्रश्नाचं उत्तर देखील आपण थोडक्यात लिहायचं आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ही सार्वजनिक उपयुक्तता सेवा आहे, त्यामुळे या संस्थेला स्थिर मालमत्ता मोठ्या प्रमाणात आवश्यक असते, म्हणून अशा संस्थेला स्थिर भांडवल मोठ्या प्रमाणात आवश्यक असते. तिसरा प्रश्न यामधला, आपल्या दैनंदिन जीवनात नजरेस येणाऱ्या एखाद्या सार्वजनिक उपयुक्तता सेवेचे उदाहरण द्या. उत्तर आहे, बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रम ही सार्वजनिक उपयुक्तता सेवा संस्था आहे. ही संस्था संपूर्ण मुंबई शहरामध्ये विद्युत पुरवठा करते व सार्वजनिक परिवहन सेवा देते. खालील घटना व परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा. यामध्ये प्रश्न असेल, कंपनी आपली उत्पादन क्षमता वाढवण्याच्या विचारात आहे. नवीन यंत्रसामग्री खरेदीच्या शक्यतेचे मूल्यांकन केले तर त्याची किंमत सुमारे 2 कोटी इतकी आहे, किंवा भाडेतत्वावर जुन्या यंत्रसामग्रीचा पर्याय उपलब्ध आहे. यामध्ये पहिला प्रश्न असेल, यंत्रसामग्री ही कोणत्या प्रकारची मालमत्ता आहे? तर या पाठामध्ये आपण स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल यांचा अभ्यास केलेलाच आहे, त्यामुळे यंत्रसामग्री ही कोणत्या प्रकारची मालमत्ता आहे आपण इझिली सांगू शकतो. यंत्रसामग्री ही स्थिर मालमत्ता आहे. दुसरा प्रश्न आहे, यंत्रसामग्री खरेदीसाठी वापरले जाणारे भांडवल हे भांडवल स्थिर भांडवल आहे की खेळते भांडवल आहे?
तर यंत्रसामग्री खरेदीसाठी वापरले जाणारे भांडवल हे स्थिर भांडवल आहे. आणि तिसरा प्रश्न असेल, व्यवसायाचे आकारमान स्थिर भांडवलाचे प्रमाण निश्चित करते का? याचं उत्तर असेल हो. व्यवसायाचं आकारमान स्थिर भांडवलाचं प्रमाण निश्चित करते. अशा पद्धतीने प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला थोडक्यात लिहायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल, फरक स्पष्ट करा. या पाठातील स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल या घटकावरती आपल्याला फरक स्पष्ट करायचा आहे. हा प्रश्न प्रत्येकी 4 गुणांसाठी असतो. 4 मार्कासाठी आपण प्रत्येक फरक स्पष्ट करामध्ये 4 ते 5 किंवा 6 पॉईंट लिहिणं अपेक्षित आहे. स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल यातला पहिला मुद्दा आहे अर्थ. स्थिर भांडवल म्हणजे कोणत्याही प्रकारची स्थिर मालमत्ता किंवा संपत्ती होय. आणि खेळते भांडवल यामध्ये अर्थ, खेळते भांडवल म्हणजे एकूण चालू मालमत्तेची बेरीज होय. दुसरा पॉईंट असेल स्वरूप. स्थिर भांडवल हे व्यवसायात जवळजवळ कायमस्वरूपी राहतं आणि खेळतं भांडवल हे अभिसरण भांडवल आहे. तिसरा पॉईंट आहे कारण. स्थिर भांडवल हे स्थिर संपत्तीमध्ये गुंतवलं जातं, उदाहरणार्थ जमीन, इमारत, फर्निचर इत्यादी. आणि खेळतं भांडवल हे अल्पमुदतीच्या मालमत्तेमध्ये गुंतवलं जातं, उदाहरणार्थ रोकड, मालमत्ता, उधारी. चौथा मुद्दा असेल स्रोत. स्थिर भांडवलाचे स्रोत कोणते कोणते आहेत? भाग, कर्ज रोखे, दीर्घ पल्ल्याचे कर्ज, बंधपत्रे या मार्गाने स्थिर भांडवलाची उभारणी करता येते. आणि खेळते भांडवलाचे स्रोत आहेत अल्पमुदतीचं कर्ज, ठेवी, व्यापारी कर्ज इत्यादी मार्गाने उभे केले जाते. पुढचा मुद्दा आहे गुंतवणूकदारांचं ध्येय. स्थिर भांडवलामध्ये भविष्यामध्ये नफा कमवण्याच्या उद्देशाने गुंतवणूकदार स्थिर भांडवलामध्ये पैसे गुंतवतात. आणि खेळत्या भांडवलाचं जे ध्येय आहे ते त्वरित परतावा मिळवण्याच्या उद्देशाने गुंतवणूकदार यात पैसे गुंतवतात. आणि शेवटचा पॉईंट आहे जोखीम. स्थिर भांडवलामध्ये गुंतवणूक ही जोखमीची असते आणि खेळत्या भांडवलामधली गुंतवणूक ही कमी जोखमीची असते. अशा पद्धतीने 5 ते 6 पॉईंट्समध्ये आपल्याला हे फरक स्पष्ट करा लिहायचं आहे. तर अशा पद्धतीने आजच्या या पाठातील स्वाध्याय आहे. एका वाक्यात उत्तरे लिहा. 5 गुण. स्थिर भांडवल म्हणजे काय? खेळते भांडवल म्हणजे काय? उत्पादन चक्र म्हणजे काय? आणि संस्थात्मक वित्त व्यवस्था व्याख्या लिहा. अशा पद्धतीने परीक्षेला 5 गुणांसाठी या पाठातून कोणतेही प्रश्न येऊ शकतात. प्रश्न दुसरा असतो टिपा लिहा. 6 पैकी 4 लिहायचे असतात. प्रत्येकी 2 गुण असतात. एकूण 8 गुण. स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल या पाठातून या 2 घटकांवरती आपल्याला टिपा लिहा म्हणून प्रश्न विचारू शकतात. या पुढचा प्रश्न फरक स्पष्ट करा. 4 गुण स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल. त्याच्या पुढचा प्रश्न असेल खालील विधाने सकरण स्पष्ट करा 8 गुणांसाठी. यामध्ये हे प्रश्न येऊ शकतात. स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर विविध घटक परिणाम करतात, सहकारण स्पष्ट करा. आणि खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवर विविध घटक परिणाम करत असतात, सहकारण स्पष्ट करा. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे या प्रश्नाचं उत्तर आपण स्पष्टीकरण सहित लिहायचं आहे. त्याच्या पुढचा प्रश्न असेल दीर्घोत्तरी प्रश्न 8 गुणांसाठी. या प्रश्नांपैकी कोणताही प्रश्न येऊ शकतो परीक्षेसाठी. पहिला प्रश्न आहे संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे महत्त्व विशद करा. दुसरा प्रश्न खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक लिहा. आणि तिसरा प्रश्न आहे स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक लिहा. 8 गुणांसाठी जर प्रश्न असेल तर याच्यामध्ये आपल्याला 8 ते 10 पॉईंट्स लिहिणं आवश्यक आहे. दीर्घोत्तरी प्रश्नाचं उत्तर लिहित असताना आपण सर्वात प्रथम प्रस्तावना, व्याख्या आणि त्यानंतर सर्व मुद्द्यांची मांडणी करून सर्व मुद्द्यांचं विश्लेषण करणं आवश्यक आहे. धन्यवाद.